निदान वर्षभरात तरी ही भाजी खावा. भाजी म्हणा अथवा चटणी म्हणा. तर सीझनला ही हरभऱ्याच्या पाल्याची भाजी मिळते. मी तर ही स्वतः माझ्या माहेरी जाऊन खुडली. तर माझं माहेर आशावाडी रामशेज किल्ला, नाशिकपासून 12 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव किंवा हा रामशेज किल्ला आहे. आणि तेथेच माझ्या आईवडिलांची शेती आहे. मी स्वतः ही भाजी कोळी कोळी पाणी खुडली. आणि तुम्हाला दिसेल का इथे प्रचंड दगडं दिसतात, भरपूर दगडं आहे. तर ह्या दगडांचा वापर करूनच मुघलांविरुद्ध लढण्यासाठी मराठ्यांनी हा किल्ला स्वतःकडे 6.5 वर्ष ठेवण्यासाठी, म्हणजे ह्या किल्ल्यासाठी 6.5 वर्ष लढले. बघा, परिसर खूप छान आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल ना तर बघायला जावा. तर अगदी सोप्पा महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यामध्ये 12 किलोमीटर अंतरावरच आहे. नक्की एकदा इथे भेट द्या. साहसी लोकांसाठी, ट्रेकिंगसाठी हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे. आणि विशेष म्हणजे श्रीराम लंकेकडे निघताना येथे आराम केलेला होता, म्हणून ह्या किल्ल्याला रामशेज हे नाव पडलेले आहे. बघा, तुम्हाला जास्ती करून इथे दगडच दिसतील. आम्ही भरपूर प्रमाणात भाजी खुडली आणि माहेरहून सासरी येताना मी ती घेऊन आले. तर हे बघा, ही माझ्या घरी आणलेली आहे मी. मस्त अशी कोळी कोळी हरभऱ्याची भाजी आहे. आणि आज तुम्हाला मी तिचा ठेचा दाखवत आहे. माझा ह्या सीझनमधला सगळ्यात आवडता पदार्थ आहे. मी बाजरीच्या भाकरीबरोबर खाते, चपातीबरोबर खाते, डाळ भाताबरोबर तोंडी लावते. त्यासाठी मी खास दगडी खलबत्ता घेतला. ही भाजी धुवायची नाही, फक्त व्यवस्थित खोडून खाडून घ्यायची, त्यात अळई वगैरे बघायची. अर्थात ही मी खूपच लवकर खोडलेली आहे, म्हणजे थोडासा आंबटपणा त्या भाजीत उतरलेला आहे तेव्हाच, त्यामुळे त्याच्यावर अळई दिसली नाही. तर अंदाजे लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, इथे तुम्ही लाल मिरचीचाही वापर करू शकता, म्हणजे पिकलेल्या लाल मिरच्या अथवा वाळलेल्या लाल मिरच्या. मी त्या अगोदर खलबत्त्यात घेतल्या, म्हणजे त्या दगडी तो कुटून घेतला. अगोदर मला वाटलं होतं भाजी कुटून घ्यावा, म्हणून मी तो व्हिडिओ दाखवला. पण नंतरून म्हटले नाही, पहिल्यांदा हिरव्या मिरच्या आणि लसूण कुटून घ्यावा आणि त्यातच ती भाजी टाकायची, म्हणजे ते दोघंजण इतके छान मिक्स होताना की त्याची चव वेगळीच लागते. आणि विशेष म्हणजे ह्या दगडी खलबत्त्यात काही नाही, सोपं आहे हे प्रमाण. म्हणजे मिरची, लसूण कुटून घ्यायचा, हवं असेल तर थोडे जिरे घाला, तशी ते आवश्यकता नाही. नंतर भाजी अशी मस्त कोवळ्या कोवळ्या शेंड्याची कुटून घ्यायची. नंतर चवेपुरतं मीठ टाकायचं. तर येथे तुम्ही शेंगदाण्याचाही वापर करू शकता, जशी तुमची आवड. पण एकदा तुम्ही फक्त ही इतकीच खा, जास्त जाड जाड कांद्याची भाजी खुडू नका. असेल तर त्या निवडून काढा, म्हणजे त्या दातात असं गुंतणार नाही. तर हे बघा, मी मस्त मीठ घालून परत एकदा कुटली. आता मी ती भांड्यात काढून त्याच्यावर हवं तेवढं तेल टाकून मस्त भाकरीबरोबर खाणार आहे. आता तर कुकरच्या शिट्ट्याही होत आहे, म्हणजे मस्त डाळ भाताबरोबर ती भाजी मला तोंडी लावायला आणि बाजरीच्या भाकरीबरोबर खायला. तर मैत्रिणी, इथे मी रामशेज किल्ल्याचं थोडंसंच महत्त्व सांगितलं, पण तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला किती माहिती आहे या रामशेज किल्ल्याबद्दल नक्की मला कळवा. ते माझं माहेर आहे, मला त्याबद्दल खूप अभिमान आहे. मला जितकी थोडीशी माहिती होती तितकी मी सांगितली. तेव्हा नक्की एकदा तिथेही भेट द्या आणि अशा हरभऱ्याची भाजी आणून तिचा आस्वाद घ्या. बाय.